रेशन कार्ड धारकांसाठी मोठे अपडेट आहे। सध्या रेशन कार्डची ई-केवायसी सुरू आहे। ज्या कुटुंबांचं केवायसी पूर्ण झालं नाही त्या कुटुंबांमधील सदस्यांची नावं आपोआप डिलीट होतील। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या। शासन वेळोवेळी रेशन कार्डबद्दल अपडेट देत असते। जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं नाव रेशन कार्डमधून ॲड करायचं असेल, डिलीट झालं असेल किंवा कोणतीही अडचण असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं रेशन कार्ड अपडेट किंवा अपग्रेड करून घ्या, म्हणजे तुम्हाला रेशन मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो, रेशन कार्डबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। मी तुम्हाला रेशन कार्डबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। सध्या रेशन कार्डमध्ये पिवळं, केशरी आणि पांढरं रेशन कार्ड असे प्रकार आहेत। अजूनही बऱ्याच लोकांना या रेशन कार्डमधील फरक माहीत नाही। पिवळं रेशन कार्ड हे दारिद्र्य रेषेखालील बीपीएल कुटुंबांसाठी असतं। केशरी रेशन कार्डची पातळी थोडी मोठी असते। पांढऱ्या रेशन कार्डची पातळी आणखी मोठी असते। या तिन्ही रेशन कार्ड धारकांना रेशन मिळतं का? होय, सर्वांना रेशन मिळतं, परंतु पिवळ्या रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात धान्य मिळतं। केशरी रेशन कार्ड धारकांना थोडे जास्त पैसे द्यावे लागतात, तर पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना बाजारभावाप्रमाणे पैसे द्यावे लागतात। तुमचं रेशन कार्ड हरवलं असेल किंवा फाटलं असेल तर काय करायचं? याबद्दलचा व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे। तुम्ही खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि तुमचं रेशन कार्ड पुन्हा तयार करू शकता। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। रेशन कार्ड आणि रेशन दुकानाबद्दल सविस्तर माहिती। रेशन दुकानात तांदूळ, गहू, तेल असे वेगवेगळे जीवनावश्यक पदार्थ मिळतात, हे आपल्याला माहीत आहे। हे सर्व पदार्थ आपल्याला रेशन दुकानातनं स्वस्त दरात मिळतात। याबद्दलची सविस्तर माहिती कुठे मिळेल? ही सर्व माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खाद्य पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आणि रेशन दुकानाबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता। जर तुम्हाला कोणी रेशन दुकानदार रेशन देत नसेल तर त्यामागे तुमचं रेशन कार्ड डिलीट झालं असण्याची किंवा अपग्रेड झालं नसल्याची शक्यता असते। अनेक ग्राहकांना अशी तक्रार असते की त्यांना रेशन मिळत नाही। मित्रांनो, रेशन आपल्याला का मिळत नाही? कारण पुरवठा अधिकारी तेवढ्याच लोकांना रेशन देतो जेवढ्यांची नावे रेशन कार्डमध्ये अपडेट आहेत। वेगवेगळ्या योजनांनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गरीब लोकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत। तुम्हाला घर मिळालं नसेल तर घरकुल योजनेचा अर्ज मोबाईलवरून कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे, तोही तुम्ही पाहू शकता। रेशन कार्ड हरवल्यास किंवा फाटल्यास काय करावे? तुमचं पिवळं रेशन कार्ड फाटलं असेल किंवा हरवलं असेल तर तुम्ही काय करायचं? एक पहिला उपाय, तुम्ही तुमच्या रेशन दुकानात जा आणि त्यांना सांगा की माझं रेशन कार्ड फाटलं आहे किंवा हरवलं आहे, आता मी काय करू? ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड बनवून देतील। दुसरा उपाय, जर रेशन दुकानदाराकडून हे काम होत नसेल तर तुम्ही थेट पंचायत समितीच्या धान्य पुरवठा कार्यालयात जा। त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांकडून एक ऑफलाईन ॲप्लिकेशन घ्या। हे ॲप्लिकेशन पूर्णपणे भरून सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून त्या ठिकाणी सबमिट करा। सबमिट केल्यानंतर 45 दिवसांत तुमचं रेशन कार्ड अपग्रेड केलं जाईल। जर तुमचं रेशन कार्डच नसेल तर तुम्ही काय करायचं? ऑफलाईन अर्ज घ्या आणि त्यात कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरा। सर्वांचे आधार कार्ड जोडा। हा अर्ज पंचायत समिती कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात जमा करा। तुमच्या उत्पन्नानुसार इन्कम सोर्स तुमचं रेशन कार्ड बीपीएल किंवा पांढरं रेशन कार्ड म्हणून तयार होईल। तुम्ही यूट्यूबवर अनेक व्हिडिओ पाहिले असतील की रेशनसोबत ही योजना मिळेल ती वस्तू मिळेल। मित्रांनो, होय, काही भागांमध्ये सध्या ही योजना राबवली जात आहे। रेशन कार्डमध्ये कुटुंबातील प्रमुख म्हणून बाईचं नाव असतं। सध्या ग्रामीण भागामध्ये रेशनसोबत एक साडीसुद्धा दिली जाते, परंतु काही रेशन दुकानदारांनी अजूनही अशी कोणतीही वस्तू दिलेली नाही किंवा मोजक्याच लोकांना दिली आहे। जर तुम्हाला लक्षात आलं की तुमचा रेशन दुकानदार शासकीय योजनेनुसार मिळणारी वस्तू देत नाहीये तर तुम्ही काय करायचं? सुरुवातीला तुम्ही पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करा आणि त्यांना अर्ज देऊन ही गोष्ट लक्षात आणून द्या। जर जिल्हा पुरवठा अधिकारी तुमची तक्रार दाखल करून घेत नसतील तर तुम्ही विभागीय पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करा। विभागीय पुरवठा अधिकारी सुद्धा दखल घेत नसतील तर थेट मंत्रालयात तक्रार करा किंवा तुमच्या भागातील खासदार, आमदार किंवा मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला ही गोष्ट सांगा। ऑनलाईन तक्रार कशी करावी? जर तुमच्याकडे ऑनलाईन रेशन कार्ड असेल आणि तरीही तुम्हाला धान्य मिळत नसेल तर तुम्ही त्याची ऑनलाईन तक्रार करू शकता। ऑनलाईन तक्रार कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही थेट वेबसाईटवर जा। वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला तुमची माहिती डिटेल्स भरायची आहे, जसे की तुमची वैयक्तिक माहिती, रेशन दुकानाची माहिती आणि पंचायत समिती किंवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची माहिती। त्यानंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी ऑनलाईन तक्रार करायची आहे तो पर्याय निवडा। आपण थेट राज्य सरकारकडे जिथे आपलं रेशन येतं तिथे तक्रार करायची आहे। तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल।
तो नंबर एका कागदावर लिहून ठेवा. 5. वेळोवेळी त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती स्टेटस तपासू शकता. तुमचा अर्ज कुठपर्यंत पोहोचला आहे आणि त्याची प्रक्रिया कुठे चालू आहे हे सर्व तुम्हाला समजेल. अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी या चॅनलवर कोणतीही खोटी माहिती देत नाही. सर्वसामान्य लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचावी याच हेतूने हे व्हिडिओ तयार करतो. तुमचे नातेवाईक किंवा ओळखीचे लोक असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. तुमचे एक सपोर्ट मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं. मित्रांनो, मी घरकुल योजनेवरही व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला घर मिळालं नसेल किंवा घर बांधण्यासाठी जागा नसेल तर ती जागा कशी मिळवायची आणि त्यासाठी आर्थिक मदत कुठून घ्यायची याबद्दलची सविस्तर माहिती मी दिली आहे. आज आपण रेशन कार्डबद्दल सर्व माहिती पाहिली. तसेच तुम्हाला आणखी कोणत्याही क्षेत्राची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटवरून मला कळेल की कोणती समस्या आहे आणि त्या समस्येवर मी व्हिडिओ तयार करेन आणि सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही फक्त कमेंट करा आणि त्या व्हिडिओची वाट पहा. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.